विज्युअल घे कृष्णा, एक मिनिट विज्युअल घे, विज्युअल घे, विज्युअल घे. रवी 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 विज्युअल घे. कॅमेरा मागे आहे ना यार, तिथे फर्स्ट फ्लोर स्टेअरकेस साईडला अरे बघा आता कशाला मारतो. सॉरी मारत नाही बोल. ते विज्युअल अमित इकडे इकडे एक मिनिट इकडे. थोड़ा सा आगे मोबाइल ठीक है बस मला लॉक करून देतो. ठीक आहे तुझे ठीक आहे ठीक आहे थांबलो. एकच मिनिट रोल मॅडम 1 मिनिट थांबा. रोल 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 हे पकड ना. इंग्लंडचा मोठा आहे रोल रोल. ताई तुम्ही आज भेट घेतली हिंदी मध्ये पासून तुम्ही नॉट रिचेबल आहात. नेमक्या तुम्ही कुठे होतात आता भेट घेऊन नेमकं काय सांगता? हे बघा, मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते. पण जेव्हा मी रिचेबल झाले माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टीसाठीच मला पक्षाकडनंच आदेश होते, नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा. पण अजून पण बंद आहे की आता निकाल समोर आला आणि त्याच्यानंतर हालचाली सगळ्या घडतील. हे सगळं महत्वाच्या घडामोडी सुरू असताना आपण देवदर्शनाला जाणं आणि आपल्याशी संपर्क कुणाचाही होत नव्हता. हे याच्यामुळे कुठेतरी एक नाही. हे बघा, व्यक्त केली जाते. हा बघा, माझं गोष्ट ऐका. सर्व जे इलेक्शन्स लढतात त्यांना सर्वांना माहिती असतं की इलेक्शन लढताना आपल्याला किती अडचणी येतात. माझ्याही आयुष्यात त्या अडचणी आल्या. मी 9 वर्ष मेहनत केली होती. 10 दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं. त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं, नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे, मी 5 दिवसात तुझ्या दर्शनाला येईल. आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर. तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये. पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन. पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते, जो मला लेट भेटला. मग मी इथे निरोप पाठवला की असं असं आहे पण मी येणार आहे आणि मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. जसं मी संपर्कात आले मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा, इथे वातावरण वेगळं झालं आहे, पहिले आमच्या संपर्कात या, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा. म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो. रात्रभर आम्ही तिथेच होतो. सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो. डॉक्टर सरिता म्हस्के ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस असं वाटतं की त्या कुठेतरी स्क्रिप्ट सांगतात, कारण असं काहीच नाहीये. म्हस्के यांचा मोबाईल जरी स्विच ऑफ असला तर त्यांचे पती असतील, हे बघा, स्विच ऑफ नव्हता. ऐका माझं, तुम्ही जेव्हा कॉल केला असेल कदाचित तेव्हा स्विच ऑफ असेल. आमचे जे आहे उपशाखा विभाग प्रमुख उतेकर साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं, सांगळे साहेबांशी पण बोलणं झालं होतं, डॉक्टर साहेबांचं, माझं नाही. त्याच्यानंतर आम्ही दोघे पूजेला बसलो होतो. तेवढ्याच काळापुरतं आम्ही नॉट रिचेबल होतो. पण तोपर्यंत बऱ्यापैकी बातमी सगळीकडे पसरली होती आणि आमच्यासाठी हा निर्णय घेतला गेला पक्षाने. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आल्या होत्या, त्यामध्ये बोलतायत ना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तुम्ही अगदी इलेक्शनच्या काही दिवसांआधी ते पक्ष प्रवेश केला, आल्याने तुम्हाला तिकीट दिली आणि त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या संपर्कात गेल्याची बिलकुल नाही. हे बघा, ही चर्चा, हे बघा, विरोधक तर असंच बोलणार ना मॅडम. विरोधकाला तेच आहे ना की आम्ही जिंकलो आहोत, विरोधकाला कुठेतरी त्रास होणारच ना. आणि बघा, जर आम्ही संपर्कात असून पण जे खालचेच लोक हे पसरवतात ना मॅडम, हा तर कॉमन सेन्स आहे. चला, 100% मी ठाकरेंसोबत होते आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार. धन्यवाद. नो कमेंट. आता चालले आहे मी.
मैं अभी जा रही हूँ नोंदनी करने के लिए, और जो मैंने कमेंट किया है उसमें कोई स्क्रिप्ट नहीं है। जो मुझ पे बीत रही है मैं जानती हूँ, और मैं पक्ष के कनेक्शन में थी, नार्वेकर सर के कनेक्शन में थी, और मैं वापस भी आई हूँ। एक दिन में 5 घंटा नहीं पहुंच पाई तो विरोधक तो चाहेंगे ही ना कि कहीं ना कहीं से मेरी बदनामी हो। तुम्ही नव्हता संपूर्ण आपका दिवस सर, जवळ नाही आहे ते. मोबाईल सरिताजी स्विच ऑफ था, मोबाईल स्विच ऑफ था. धन्यवाद, मला जाऊ द्या आता. थँक्यू. नो कमेंट. कॅश लगाया जा रहा है. तुम्ही नोंदणी आता केलेली आहे. काल खरं तर तुमच्या पक्षाचे सगळे उर्वरित नगरसेवक आहेत, मात्र त्यावेळी तुम्ही नव्हता. तुम्ही मधल्या वेळेत कुठे होता? नारायणरावच्या घरी गेल्यानंतर काय चर्चा झाली आहे? आत्ताचं काय नेमकी भूमिका? लोकशाही खाली घे. बघा, मी काल देवदर्शनाला गेले होते, माझा नवस होता, आणि आम्हाला कालच्या मीटिंगचं परवा रात्री उशिरा मेसेज आला होता, त्याच्यामुळे मला कल्पना नव्हती. तोपर्यंत मी देवदर्शनाला निघून गेले होते. पण ज्यावेळेस मला ही बातमी कळाली, आम्ही मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कामध्ये होतो, त्यांना सांगितलं असं असं आहे, आम्ही येतो. पण जेव्हा मीडियामध्ये ही बातमी अशा पद्धतीने जेव्हा फ्लो झाली, तेव्हा आम्हाला वरनं आदेश आले की तुम्ही तुमचे मोबाईल स्विच ऑफ करा, तुम्हाला ट्रेस केलं जाईल, तुम्ही जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही कुणाशी काहीही बोलू नका. म्हणून मी त्यांचा आदेश कोणत्या देवाच्या पाया पडायला गेले होते? तुळजापूर. पक्षाच्या आदेशानुसार तुम्ही फोन बंद केला होता. हो. कारण की बघा कसं असतं, तुम्हाला माहिती आहे, विरोधक पण आमच्या मागे असतात. आम्ही कुठे गेलोय, काय गेलोय, आमच्या सुरक्षितेसाठी हा निर्णय घेतला गेला होता. ह्याच्या मागे काहीही प्लीज तुम्ही कृपा करून गैरसमज पसरू नका. आणि तुमच्यापर्यंत ही बातमी आली पण होती न्यूज मध्ये की आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत, पण आम्हाला तुम्ही सर्व एवढे प्रश्न विचारतात, आधीच तुम्हाला आम्ही काय कमेंट करणार ना, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही पक्षाजवळ येत नाही, आमच्या घरात येत नाही. मग रात्री आम्ही नार्वेकरांच्या घरी गेलो, तिथेच राहिलो, मग आम्हाला अजूनही मोबाईल ऑन करायची परमिशन भेटलेली नाहीये. आता माझी कोकण भवनामध्ये सही झाली आहे, आता मी संपर्कात आहे. तुमचं घर सोडून थेट नार्वेकरांच्या घरी जाण्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. ठीक आहे ना, उंचवलं गेले तरी नार्वेकर माझ्याच पक्षातले आहेत, तर माझ्या सुरक्षिततेसाठी केलंय त्यांनी हे. तुम्ही बघा ना, जर न्यूज मध्ये माझं नाव सगळीकडे झळकतंय तर माझी सेफ्टी इम्पॉर्टंट नाही आहे का माझ्या पक्षाला? मग ते तेच पाऊल उचलणार ना. स्थानिक आमदाराने तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला? बिलकुल नाही, हे सगळे अफवा आहेत. बघा, आपण जिंकून आलोय तर विरोधकांना काहीतरी संधी हवीच असते आपलं नाव बदनाम करायला. बस एवढं नाही, simple खरं logic तर आहे. 65 नगरसेवक आहेत तुमच्या हो. पक्षाचे, मात्र उर्वरित 64 नगरसेवकांच्या बाबतीमध्ये एवढी खबरदारी घ्यावी लागली नाही पक्षाला. हम्म. तुमच्या बाबतीत ती खबरदारी जास्त घ्यावी लागली असं वाटतं? मला नाही असं वाटत. बघा, सगळेच इम्पॉर्टंट असतात पक्षाला, मी एकटीच नाही. आणि ठीक आहे, मी मागे राहिली होती. 2 दिवसापूर्वी जर मेसेज आला असता तर मीही बाहेर नसती गेली. अचानक मेसेज आला गेला, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला, जो पक्षाने समजून घेतला. त्यांना आमच्यावरती विश्वास आहे, मग आम्हाला बाकी कोणाला पण मधल्या काळात तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून संपर्क झाला होता का? किंवा तशा प्रकारचं काही म्हणजे एवढी खबरदारी जर घ्यावी लागते तर तशा प्रकारचा काही दबाव? खबरदारी घ्यावी लागते, आणि ह्याच कारणासाठी माझा फोन स्विच ऑफ करण्याचे मला आदेश होते. खरं तर तुम्ही खूप शेवटच्या क्षणी तुम्ही या शिवसेनेमध्ये दाखल झाल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाहून निवडणूक लढवून, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. बघा, कारण ह्याच्या मागे माझा इतिहासच आहे. मी 3 वर्ष शिंदे सेनेतूनच काम केलेलं आहे, पण युतीच्या सरकारामुळे सीट बीजेपीला रिझर्व्ह झाली, आणि मी सुद्धा 9 महिने मेहनत घेतली होती. आणि उद्धव साहेब ठाकरेंनी माझी मेहनत ओळखली, त्यांनी जाणलं की हे विनिंग सीट आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला संपर्क केला, आणि अगदी शेवटच्या 1 दिवस आधी मला तिकीट मिळालं. फॉर्म भरायची जी लास्ट डेट होती त्याच्या 1 दिवस आधी. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच जाणार नाहीये. बघा, एक गोष्ट सांगते, मी काल जरी नाही आले तरी आपल्याकडे 1 महिना अवकाश असतो इथे येऊन प्रोसिजर पूर्ण करायला. हे तर बरोबर आहे की नाही? मग मी अजून लेट येऊ शकत होते ना, महापौर बसायला सुद्धा वेळ आहे. मी लगेच का आली तातडीने? कारण की हे गैरसमज नको, आणि मला असं वाटतं की माझ्या पक्षाला ह्याच्यासाठी माझ्याबद्दल कोणाला एक्सप्लेनेशन द्यायला नको. समजलं? नरेश मस्के बोलताय की तुम्ही निवडणुकीच्या आधी संपर्कात होते. कुणाच्या? नरेश मस्के नाही. ते खाली दावा केला की नाही. ते बघा, जेव्हा आम्ही त्यांच्या आधी पक्षात होतो तर आपल्या पक्षवाल्यांशी समोर ओळखी बघा. असतातच. बस तेवढंच. आता आम्ही जेव्हापासून ठाकरे गटामध्ये आलो आहोत, आम्ही कुणाच्या संपर्कामध्ये नाही. संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का? किंवा घरी येऊन तुम्हाला भेटले आम्हाला का? मोबाईलच स्विच ऑफ करून टाकायला लावला, तर आमच्याशी कोण संपर्क करू शकणार? कारण की अशी माहिती मिळत होती की तुम्हाला स्थानिक आमदाराने येऊन तुमच्या घरी भेट ते दिली. बघा, माहिती काय तुम्हाला भेटली मला माहिती नाही, पण मी प्रत्यक्षात तुम्हाला बोलते आहे. मी माझं प्रत्यक्षात सांगते आहे तुम्हाला. तुमच्या विकासाच्या मुद्द्यासाठी जर जायची वेळ आली तर प्रभागासाठी किंवा विकासाच्या मुद्द्यावर जायला आवडेल? मला हे बघा, मला असं वाटतं माझा पक्ष ज्यांनी मला उभं केलं आहे, ज्यांच्यामुळे मला सक्सेस भेटलाय, ते खंबीर आहे. चला